आज आपल्या समाजांच्या वाढदिवसाचं हे निमित्त आहे. आम्ही पण हुशार मंडळी आहे, कारण राजकारणात आम्ही सर्व मंडळी काम करतो, त्यामुळं आम्हाला केव्हा काय करावं हे चांगलं कळतं. आणि त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना समाजांच्या माध्यमातून जेवायलाही घालावं, सगळ्यांना एकत्रित करावं आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करावा असं नियोजन आपल्या सर्व मंडळांच्या वतीनं केलं. परवाला सौरभजी बाबा यांनी सुद्धा मेढा आपल्या कुडाळ भागातील सगळं लोकांना चांगल्या पद्धतीचा खाऊ घातला. आणि आमचे सौरभजी बाबा जावली तालुक्याचे सभापती होणार म्हणजे होणार. या मोहवादकेकर धरणाचं पाणी या भागामध्ये येईल आणि या ठिकाणी होणारा ऊस या कारखान्याला जाईल. आणि आता तो जातोय आणि म्हणून हा कारखाना यात उभा राहिला. 1000-1500 लोकांना त्यांच्या माध्यमातून रोजगार मिळाले. ही खऱ्या अर्थानं बांधवांनो त्यांच्या घराण्यांची पुण्य आहे. आणि म्हणून सौरभजी बाबा असतील, पलीकडं रांजणे साहेब आहेत. आम्ही पलीकडून 3 सीटा जिल्हा परिषदेची 1 सीट, मेढ्याच्या भागातून 2 सीट पंचायत समितीच्या आमच्या निवडूनच येणार आहेत. आम्ही पलीकडच्या कुडाळ भागातून गेल्या वेळेला आम्ही गाफील होतो, कोण काय गेमा करत होतो, अजूनही कोण काय कशा गेमा करतायत. आमची माणसं फिक्स झालेली आहेत. मग जिल्हा परिषदा त्या ठिकाणी महिला ओबीसी लागलेली आहे आणि आज महिला आरक्षण अध्यक्षाचं ओबीसी महिला आहे जिल्हा परिषदला. आपले शिवेंद्रराजे भोसले आज जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. निश्चितपणानं आपल्या जिल्ह्यावर आपला अध्यक्ष आपण त्यांच्या माध्यमातून बसवू शकतो. म्हणून तुमच्या कुडाळ भागाने जर योग्य नियोजन केलं तर निश्चितपणानं आपला जिल्हा परिषदला ओबीसी महिला ही अध्यक्ष होऊ शकते. आपल्या तालुक्याला पुन्हा एकदा मला वाटतं आपले फरांदे साहेब यांच्या रूपाने एक अध्यक्षपद मिळालं होतं, पण पुन्हा एक अध्यक्षपद मिळावं. जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष तर मी झालोच होतो, जिल्हा परिषदचा शिक्षण सभापती झालो होतो. तेवढा शशिकांत शिंदे साहेबांना आम्ही एक होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही इतिहास घडवला. सातारा जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांनी आम्ही या भागामध्ये 2 पंचायत समिती विरोध केल्या आणि स्वतः जिल्हा परिषदेचा सदस्य मी बिनविरोध झालो. आता शिंदे साहेब आपल्या पण असले तरी त्यांना सुद्धा मी हाक दिलेली आहे. माझं त्यांच्याबरोबर बोलणं चालू आहे. आपण पुन्हा एकदा या भागातला संघर्ष कमी करूया आणि पुन्हा एकदा जर आपल्याला ही तिन्ही 2 पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य जर आपण बिनविरोध करू शकतो, एखादी सीट त्यांना देता येईल, एखादी सीट आपल्याला घेता येईल, खालीवर करता येतं. पण लोकांमध्ये संघर्ष नको, लोकांच्या मध्ये पुन्हा एकदा वातावरण बिघडू नये म्हणून तशा पद्धतीचं आम्ही रवी परमण्यांना आमचे प्रवक्ते नेमलेले आणि शिंदे साहेबांशी बोलण्याचं सगळं काम आम्ही रवी परमण्यांशी बोललेलं आहे. कारण ते सातत्यानं त्यांच्या बी बोलतात आणि आमच्या बी बोलतात. त्यामुळं दोन्ही दुवा सांभाळण्याचं काम त्यांनी, माझी आणि शिंदे साहेबांची सुद्धा पहिली दोस्ती म्हणजे आमच्या दोघांचा संघर्ष या भागात होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि शिंदे साहेब आणि आम्ही दोघं एकत्रित आलो. 10 वर्ष आम्ही गुण्यागोविंदानं राहिलो. परिस्थिती बदलली. या तालुक्यामध्ये छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं नेतृत्व आलं. आपले शिंदे साहेब कोरेगावला गेले आणि कोरेगावला जाऊन त्यांनी सुद्धा चांगला पराक्रम केला. आपला पट्ट्या त्या ठिकाणी जाऊन आमदार झाला. हे सुद्धा फार मोठं काम आहे. आता ठीक आहे, कालांतरानं काळ बदलतो, वेळ बदलती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकेकाळी या तालुक्यावर जीजी कदमांचं नेतृत्व होतं, सदाभाऊंचं होतं, आपल्या जीजी अण्णांचं होतं, नंतर आपल्या काकांचं होतं आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये शिंदे साहेबांचं नेतृत्व आलं. आत्ता आपल्या शिवेंद्र बाबांचं नेतृत्व आलं. आणि तुम्हाला सगळ्यांना आनंद पाहिजे, या तालुक्यामध्ये पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं ते आपल्या शिवेंद्रराजांना आता मिळालेलं आहे. जरी शिंदे साहेब जरी मंत्री झाले तरी ते कोरेगावचे त्यावेळेला आमदार होते, परंतु जावली तालुक्यातला आमदार, जालौर तालुक्यानं निवडून दिलेला आमदार यापूर्वी कधीही मंत्री झालेला नव्हता. आणि शिवेंद्रराजे नुसते मंत्री नाही, प्रचंड मोठ्या खात्याचे मंत्री झालेत. आणि तुम्ही आता पाहता प्रत्येक गावागावामध्ये रस्त्याची कामं चालल्यात, कॉन्क्रीटची कामं चालल्यात. पाचवड पासून
त्या ठिकाणी तापोळा भागामध्ये आता आपला रस्ता मोठा उतरतोय आणि तिथून आपण आता चिपळूणला तो रस्ता जोडतोय. म्हणजे या भागातून पलीकडच्या भागाला जोडणारा, रत्नागिरीला जोडणारा हा प्रचंड मोठा रस्ता त्या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे. हे आपण सगळे पाहतोय मेढ्याला जाताना. आता आपण कुडाळ पासून करर कॉन्क्रीटचा रस्ता टेंडर झालं आणि आता तो रस्ता चालू होतोय. एवढंच नव्हे तर समाधानच्या गावातून जाणारा हुंगावर्ण रस्ता पुन्हा एकदा त्यामधली रस्त्यावर प्रचंड मोठे पूल आपण त्या ठिकाणी टाकतोय आणि मऊ मधून तो रस्ता त्या ठिकाणी मोठा करण्याचं काम, त्याचंही काम आता चालू होत आहे. पूर्वी तर केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आम्ही दुसरं काम केलंय. आपल्या राजपुरेवाडीतून वर राजपुरेवाडीला रस्ता आपण जोडतोय, कारण या भागातून प्रचंड ट्रॅफिक झाले. पाचगणी महाबळेश्वर जाणाऱ्या गाड्या आता आपल्या पाचवड पासून या भागातून जाऊ लागलेल्या आहेत. त्यामुळं राजपुरेवाडीतनं खर्शीतून तो रस्ता आपण वरती राजपुरे गावाला जोडल्याच्या नंतर आपल्या लोकांना त्या ठिकाणी जाता येणार आहे. आपल्या शिवेंद्रराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला जो बावधन रस्ता आहे हुंगावरून जोडणारा हा रस्ता सुद्धा आता आपला मंजुरीच्या दिशेनं वाटचाल करतोय. परवालाच आम्ही मसवे गावामध्ये फॉरेस्टचे या जिल्ह्याचे अधिकारी सातपुते साहेबांना आणलं होतं. मध्ये फॉरेस्ट आहे आणि या फॉरेस्टची आपल्याला संमती लागते एखादा रस्ता करायचा झाला तर तो सुद्धा आता आपल्याला तसा प्रस्ताव आपण केलेला आहे. कुणी म्हणेल मी करतो, कुणी म्हणेल आम्ही करतो, कुणीतरी काय बॅनर लावायला लागले, कुणी हे रस्ता आम्ही केला. आता प्रशांत तरडे म्हणजे फार मोठा माणूस, आता त्याच्याच मागं आपण जाऊ आणि त्याला सांगू राहिलेले रस्ते पण तूच कर. अरे काय कमाल आहे, कुणी पण काय पण बोलतो. हो इथं एक सरपंचा हाय माणूस, तो तर काय म्हणतो मीच त्या बावधनचा रस्ता मंजूर केला. आज रस्ताच अजून मंजूर झाला नाही तर रस्ता कुठनं मंजूर झाला सांगता. काय तरी लोक बोलायला लागलेत. असू दे, लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, लोकांना काय करायचं ते करू दे. आता आम्ही घोटेगर वरनं खाली रस्ता मंजूर केला, रांजणीला रस्ता जोडतोय. तुम्ही जर आता आमच्या कावडी गावात गेला, सायगर वरनं रस्ता आम्ही कावडीला जोडला, जाऊन बघा. आता गाड्यावर जातात. आता आम्ही पलीकडचं जे आंबेघर आहे रांजणे साहेबाचं 18 कोटी मंजूर झाले. आजची बातमी आहे ती. आम्ही आता तो रस्ता धावलीला जोडतोय आणि त्या भागातून येणारे पर्यटक धावलीवरनं, सायगरवरनं, कावडीवरनं, पानसवरनं, बेलुशी मार्गे असा तो रस्ता आता आपण बजेटमध्ये धरलाय. या ठिकाणी मार्लीवरनं येणारा रस्ता खाली रानगेगरला तो रस्ता आता आपण मंजूर करतोय. आणि म्हणून अशा पद्धतीनं घोटेगरवरनं, आकेगणीवरनं रस्त्याचं काम आपण केलेलं आहे, कच्चा झालेला आहे. आता तो पण रस्ता आपण त्याला मंजुरी दिली, तो आपण प्लॅन मध्ये घेतला आणि अशी प्रचंड कामं. मग तुमच्या रानगेगर असू द्या, तुमची शिंदेवाडी असू द्या. कालच आम्ही दापोवडीला प्रचंड असं 1 कोटीचं भवन त्या भागाचं, त्याचं आम्ही काल भूमिपूजन केलं. बाबांनी त्यांना मंजुरी दिली आणि अख्ख्या त्या पंचकोशीचं, जसं आमचे सागाव पंचकोशी आहे तशी त्यांनी एक मंडळ स्थापन केलं आणि दापोवडीला एक मोठं 1 कोटीचं भवन त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी उठण्या बसण्यासाठी, त्या ठिकाणी आपले कार्यक्रम होण्यासाठी एक भवन आपण बांधतोय. आणि म्हणून असं प्रत्येक गावामध्ये आता आपण बेलुशीतून आता रांजणीला जाणारा रस्ता आता तयार पण केला. आता रांजणीतून आपण मग टोंपेवाडी, वाहगाव हा रस्ता आता त्या ठिकाणी जोडतोय. पानसचे आमचे महाराज आहेत. पानसचा रस्ता आता पानस फाट्यापासनं ते थेट हातेगर पासून आता पुलापर्यंत रस्ता झाला आणि तो पण रस्ता आता चालू करतोय. त्या पानसमधनं खालून आमचे महाराज इथं थांबलेत. त्यांच्या घरापर्यंत रस्ता नव्हता, त्यालाही आता आम्ही मंजुरी दिली. आणि आमचा रिंग रोड जो आहे तो रिंग रोड सुद्धा आता आंबेघर पासून विवर कावडी असा तो रस्ता आता आपण मंजूर केलेला आहे. अशी प्रचंड कामं. मग मसवे असेल, मसवे गावातली काय कामं आहेत, सोमर्डीची कामं आहेत. आता रानगेगरला बामणोलीवरनं जाणारा रानगेगर रस्ता आपण आता चालू आहे. आता तुम्ही पाहिलं दर्यापासून आता आपल्या या फाट्यापर्यंत, आकाडे फाट्यापर्यंत रुंदीकरणाचं काम चालू आहे. आणि मग आम्ही एवढी प्रचंड कामं गावागावामध्ये मशानभूमी आम्ही दिल्या, गावागावामध्ये मशानभूमीला जाणारे रस्ते आम्ही करतोय. मग आम्ही काम करणाऱ्या लोकांना निवडून देणं एवढं नव्हे तर आमचा अधिकारच आहे. शिवेंद्रराजे भोसलेंना जी कामं आम्ही सांगतो ती कामं त्यांनी मंजूर केलेत. त्यांनी
शिंदे साहेबांनी मला या भागाचा पहिला जिल्हा परिषदचा सभापती बनवलं. आपल्या शिवेंद्र बाबांनी मला तर उपाध्यक्ष बनवलं. आणि आजही शिवेंद्र बाबांना मी जे जे सांगेन ती कामं शिवेंद्रराजे भोसले साहेब हे ऐकतात आणि कामं करतात. एवढं नव्हे तर ह्या तुमच्या भागाचं नेतृत्व आज मी जिल्ह्यावर काम करतोय, आज मी तालुक्यावर काम करतोय. आता मेढ्याची नगर परिषदेची निवडणूक झाली, तिथला नगराध्यक्ष आमचा झाला, उपनगराध्यक्ष आमचा झाला आणि मेजॉरिटीनं आम्ही आमच्या सीटा निवडून आणल्या. त्यामुळे तुम्हाला आम्हाला विनंती आहे, आज समाधानजी असतील, आमची अरुणाताई असतील, या भागामध्ये महिला आरक्षण लागलेलं आहे. खालच्या भागामध्ये मसव्यापर्यंत ते आपली वरची गावं वालूदपर्यंत आहेत. पलीकडचं दरे असेल, आलेवाडी असेल आणि म्हणून तिथं महिला आरक्षण लागलेलं आहे. आम्ही या भागातून 2च महिला इच्छुक आहेत. आमच्या अरुणाताईंनी सुंदर काम केलं, सुंदर असं काम या तालुक्यामध्ये सभापती म्हणून सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि आजही त्यांचं काम चांगल्या पद्धतीचं आहे. आणि आमच्या समाधानच्या मंडळी, खरं तर समाधानना जिल्हा परिषद पाहिजे आणि माझी अजूनही तयार आहे, मी थांबणार आहे. मी सांगितलंय, बाबांना स्वतः सांगितलं की बाबा मला आता विश्रांती पाहिजे, कारण माझ्याबद्दल बरीच लोक असं म्हणतात, ह्यांनाच का, मानकुमरेच का. आता मी जगलोय, राहिलोय, लोकांचं काम करतोय, विकास करतोय आणि मग बाळासाहेब बिलारे मरेपर्यंत तिकडे पदावर होते. कितीतरी मंडळी, आता शिंदे साहेब 5 वेळा आमदार झाले, मग त्यांना म्हणायचं का शिंदे साहेब गप बसा. आता शिवेंद्र बाबा मला वाटते 3 वेळा आमदार, मग त्यांना म्हणायचं का मलाच का तो निकष. तरी पण मी हात जोडून सांगितलंय बाबांना की मी माझी थांबायची तयारी आहे. आपले संदीपजी आहेत, समाधानजी आहेत, पण ते दोघंच इच्छुक आहेत. त्यामुळं दोघातला काहीतरी निर्णय होईल आणि वरती आपल्याला ओपन पुरुष लागलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा महाडिक आणि नितीन आपले गावडे जे शिवेंद्र बाबांच्या बरोबर आता काम करतात पीए म्हणून, हे दोघंच इच्छुक आहेत. त्यामुळं आमचा राजू पण आत्महत्या त्याची पण इच्छा आहे, परंतु त्या भागाला आम्ही शब्द दिलेला आहे. पलीकडच्या दत्तात्रय महाराज ज्या भागात राहत होते त्या गेल्या वेळेला आम्ही सांगितलंय की या वेळेला आम्ही तुम्हाला संधी देऊ, कारण 6 गावामध्ये मी आहे, आमचे काशीनाथ दादा होते, अनेक वेळा आम्हाला संधी मिळाली. तर बरोबर त्या भागाला आम्ही वरच्या संधी देणार आहे. राहिला प्रश्न, इथं सुद्धा ओबीसी पुरुष लागलेला आहे जिल्हा परिषदला, मराठा ओपन लागलेला नाही. आता न कळत मी सुद्धा आता ओबीसी पुरुष झालेलो आहे, परंतु तरी पण आपण आता लवकर मीटिंग घेणार आहोत आणि ओबीसीचा एखादा चांगला खमक्या, म्हणजे आमचे हे सर आहेत पवार सर, माझी तर त्यांनाच पसंती आहे आणि वेळ आली तर आम्ही त्यांनाच उभं करणार आहे, म्हणजे बाकीचा वादच संपणार आहे. त्यामुळं समोरची मंडळी काय रणनीती करतायत त्या पद्धतीने आपले उमेदवार होतील. सगळी ओबीसी मंडळी सुद्धा 2-2.5 हजार मतदान आपल्या भागामध्ये आहे, त्यांची एकदा मीटिंग लावू. ते समर्थपणे लढले तर ते काय ना आपण काय, एका आईची लेकरं आपण सगळे एकामध्ये राहतो, सगळे गोळ्या मेळ्यानं राहतो. मागासवर्गीय समाज असेल, अख्ख्या प्रत्येक वस्तीमध्ये आता आम्ही भेटलो. काल आम्ही आखाड्यात आज होतो, काल आम्ही आपल्या करंदोशीला वस्तीला भेटी दिल्या आणि सगळ्या गावामध्ये आम्ही भेटी देऊन लोकांना सांगतोय हे मत आपल्या शिवेंद्र बाबांना द्यायचं आहे, हे मत मोदींना द्यायचं आहे, हे मत देवेंद्र फडणवीसांना द्यायचं आहे. या देशाला कणखर नेतृत्व मोदींच्या माध्यमातून दिलेलं आहे. पाकिस्तानची वाकडी नजर करण्याची ताकद आपल्या देशाकडे नाही आणि त्यांना पाकिस्तानच्या लोकांना दाखवून दिलं आपल्या कणखर नेतृत्वानं, पंतप्रधानांनी, जेव्हा आता मध्ये हल्ला झाला आणि तसं उत्तर सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दिलेलं आहे आणि पहिल्यांदाच एवढं कणखर नेतृत्व आपल्याला देशाला मिळालेलं आहे. म्हणून अशा व्यक्तीला आपल्याला साथ देण्याचं काम करायचं आहे. देवेंद्रजी फडणवीस आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे, प्रचंड असं हुशार नेतृत्व या महाराष्ट्र राज्याला मिळालेलं आहे आणि सगळ्यात देवेंद्र फडणवीसांनी जे मोठं काम केलंय ते आपल्या शिवेंद्र बाबांना मंत्री बनवण्याचं काम केलं. ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची कमाई आहे आणि म्हणूनच आता हे रस्ते जे होत आहेत, जी कामं होत आहेत, प्रचंड महाराष्ट्रामध्ये आज शिवेंद्र राजांची खऱ्या अर्थानं एक ताकद निर्माण झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, आम्ही सुद्धा जेवढा वेळ देत नाही, शिवेंद्र राजांच्याकडं सकाळी त्यांच्या वाड्यावर गेलेला माणूस त्यांच्याशी बोलल्याशिवाय परत येत नाही. जो शेवटचा माणूस
त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम. जनता दरबार त्यांच्या वाड्यामध्ये कायम भरलेला असतो. ते कधी आमच्यासारखे मुंबईला वाह्यात कुठं जात नाहीत, कुठं फिरायला जात नाहीत, कुठं मौज मजा करत नाहीत. काम आणि लोकांचं नेतृत्व. तुम्ही साहित्य संमेलन बघितलं, प्रचंड असं मोठं साहित्य संमेलन. त्याचे स्वागताध्यक्ष आपले शिवेंद्र बाबा होते. आणि म्हणून दिलदार माणूस आहे, कुणालाही कधी ते दुखवणारे नाहीत, काम करणारा माणूस या आपल्या जावलीला मिळालेला आहे. म्हणून त्या माणसाचं नेतृत्व पुन्हा एकदा चांगलं मोठं प्रचंड करण्याचं काम तुम्हाला मला करायचं आहे. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना सगळ्यांना विनंती करण्यामध्ये, आम्ही गावागावात येणार आहे, आमचे दौरे चालू होतील. कोणीही विरोधक येऊ दे, तो समाधानच्या वाढदिवसा दिवशी अरे 6च्या 6 या भागातल्या सीटा, कुडाळच्या आमच्या पलीकडच्या आमच्या 6 सीटा आणि 3 जिल्हा परिषद सदस्य आमचे निवडून येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणार. आणि म्हणून अशा पद्धतीनं या भागामध्ये एक पुन्हा एकदा चांगला वातावरण निर्माण करण्याचं काम करा. या भागाचा विकास करण्याचं काम करायचं आहे. या भागामध्ये सौरभबाबांच्या गावामध्ये 20 वर्षापूर्वी डांबरं झाली, या बाकीच्या गावामध्ये झाली. आमच्याकडे धुळीचे रस्ते होते, आता बघा रस्ते आमचे. आमच्या कावडीचा रस्ता बघा, आमच्या विवरचा बघा, आमच्या वाघावचा बघा. हे वास्तव आहे. आणि म्हणून आज काय लोक म्हणाल तुमचीच कामं चालेल काय, परंतु तुमच्याकडे डांबर, मशवट डांबर 15 वर्षापूर्वी होतं. तुमच्या सोमवारीत तर काय, तुम्ही तर सुखी दोन्ही बाजूनं हा सगळ्यांना झुलावता, वरती बी लोकांना झुलावता आणि खालती बी झुलावता. सोमवारीची मंडळी तयार आहे. संदीपला उभं केलं तरी मला वाटत नाही 100% मतदान म्हणून. आणि तुम्ही एवढी तयार आहे, अख्ख्या सोमवर्णीचं नाव या भागामध्ये फेमस आहे. ते कुणाला कशी टांग लावतील आणि काय करतील काय पता लागणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे एकत्रित येऊ, शिंदे साहेबांना समजून सांगू, साहेब तुम्ही मोठे झालात, मंत्री झालात, महाराष्ट्र राज्याचं आता तुम्ही एका पक्षाचं नेतृत्व करताय. तुमचा जरी पक्ष तिकडे असला तरी सध्या भागाभागामध्ये गावागावामध्ये आता पवार साहेबांचा, शरद पवार साहेबांचा पक्ष राहिलेला नाही. राहिलाय का सांगा? अरे सगळी आता भाजप झाली. शिवेंद्र बाबाचं आता गावागावामध्ये काम आहे, भागाभागामध्ये मग काम आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी आपण सगळे एक होतो. आता सुद्धा महाराष्ट्रात आता हे शिवसेनावाले, अरे तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, तिथं त्यांचं मिलन आहे, त्यांची महायुती आहे. पण इथले ते शिवसैनिक इथं काय इचरतच नाही. अरे या आकारड्यात एवढे की आम्ही असे ना आम्ही तसे. अरे काय आता बोलायचं, आम्ही शिवसेना पाहिली नाही का? आम्ही वसंतराव मानकुमरे, सदाभाऊनी आम्ही शिवसेना या भागात उभी केली. आता आमची पुन्हा राम लक्ष्मणाची जोडी शिवेंद्र बाबांच्या जोडीला जाते. आम्ही बंड करणार, आम्ही झेप घेणार. आम्ही या तालुक्यामध्ये शिवेंद्र महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असं वातावरण पुन्हा उभं करणार. 11 तारखेला सदाभाऊ सपकाळ यांचा मुंबईमध्ये आमचे धनेजी नाईक, आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मोठा प्रचंड सोहळा आम्ही 11 तारखेला ह्या रविवारी मुंबईमध्ये ठेवलेला आहे. सगळे मुंबईची लोक आम्ही त्या ठिकाणी जमवतोय. आमचा उद्देश आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मुंबईकर सगळे आणायचे. 50 गाड्या आम्ही बुक केल्या. सगळ्या मुंबईच्या मतदारांना तेवढ्या गाड्या देणार आहेत या भागामध्ये. फक्त इथं 50 आम्ही केल्या. त्यामुळं मुंबईमधनं असणारा सगळा त्या ठिकाणचे आमचे मुंबईकर आपल्याला गावाला या ठिकाणी आणायचे. मतदान आपल्या बीजेपीला, एक पंचायत समिती सदस्याला आणि एक जिल्हा परिषद सदस्याला, जे शिवेंद्र बाबा या ठिकाणी मतदान आपले उमेदवार देतील त्यांना प्रचंड मतांनी विजय करा. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.